बच्चू कडू आज मुंबईत येणार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीसांसोबत संध्याकाळी 7 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार बच्चू कडूंची माहिती। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा इशारा। शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नका, बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होणार। जरांगे पाटील थोड्याच वेळात बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केलाय। सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय। आगे आगे देखो होता है क्या, नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। फडणवीस तुम्ही सुरुवात केली, आम्ही शेवट करणार, सत्तापालट केल्याशिवाय राहणार नाही, महादेव जानकर यांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस क्रिकेटच्या मैदानावर राजकारण करणार नाहीत, बाजूने उभे राहतील, शरद पवार यांच्याकडून कौतुक। अजिंक्य नाईक पुन्हा एमसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे पवारांचे संकेत। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासंदर्भात विरोधकांची आज महत्त्वाची बैठक। दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार। शरद पवार, ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार। राज ठाकरे दम असेल तर चुनाव रोक के दिखाव। विरोधकांच्या मोर्चावरून गुणरत्न सदावर्ते चांगलेच आक्रमक। सत्याचा नाही तर ढोंग्याचा मोर्चा, सदावर्तेंची टीका। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, तर दुबार नावांसमोर नोंद करणार। इतर केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत हमीपत्र मतदाराकडून लिहून घेतलं जाणार। बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल। भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल। रोहित पवार यांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री अदिती तटकरेंचं आवाहन। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय।